दिल्ली भारतीय जनता पार्टी के चुनाव में भारतीय जनता पार्टी ने जो जीत हासिल की है, उस जीत में बोरीवली के विधायक संजय उपाध्याय जी का बहुत बड़ा योगदान है। दिल्ली भारतीय जनता पार्टी ने उनको 5 सीट की जवाबदारी दी थी, लेकिन संजय जी ने प्रयत्न करके 6 के 6 सीट जिताकर और भारी मतों से जिताकर भारतीय जनता पार्टी के झोली में डालने का काम किया है। इसलिए मैं उत्तर मुंबई भारतीय जनता पार्टी, बोरीवली भारतीय जनता पार्टी की ओर से संजय उपाध्याय जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, उन्हें धन्यवाद देता हूँ। इसी रफ्तार से आने वाले दिनों में बोरीवली के विकास के काम में भी हम सब लोग जुट जाएंगे। इस प्रकार का संकल्प भी आज ये विजय उत्सव जल्लोष का कार्यक्रम करते हुए सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने किया है। बोरीवली के मतदाताओं ने, उत्तर मुंबई के मतदाताओं ने भारतीय जनता पार्टी को जो साथ, सहयोग और जो प्रेम दिया है, उस पर खरा उतरने का काम हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता आने वाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एका जनसभेमध्ये दिल्लीतील लोकांना आपदापासून मुक्तीची चर्चा केली होती आणि दिल्लीच्या लोकांनी प्रधानमंत्रीचं ऐकलं आणि दिल्लीतून स्वतः नई दिल्लीतून अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले। महाजनादेश भारतीय जनता पक्षाला दिला। 27 वर्षानंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली। मी निश्चित म्हणेन की जे आपदामुक्त दिल्लीची चर्चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती ते काल संपूर्ण झाले। आप पार्टी आणि अरविंद केजरीवालच्या भविष्याचं काय होणार आहे याच्यावर विचार केला का? अरविंद केजरीवाल आणि त्यांचे जे सहकारी आहेत, त्याने जे पाप केलं आहे, जे देशद्रोह केला आहे, त्यांची खरी जागा ही दिल्लीतील तिहाड जेल आहे आणि निश्चितच ते तिथे लवकरच पोहोचतील। केजरीवालचे हार जो पार्टीचं काय होणार आहे का पक्का नक्की आहे का तुटतं नका? केजरीवालच्या पक्षाला संपवण्याकरता भारतीय जनता पक्षाची आवश्यकता नाही, तर केजरीवालने अण्णा मुवमेंटमध्ये जे काही प्रामाणिक लोक त्यांच्या सोबत होती, मग स्वतः अण्णा हजारे पासून ते प्रशांत किशोर असतील, कुमार विश्वास असतील, असे अनेक दिग्गज लोकांना स्वतःच धक्के मारून पक्षातून हकालपट्टी केली आणि म्हणून आता दिल्लीचे जनतेला सुद्धा हा पटला आहे की केजरीवाल के दिखाने के दांत दूसरे है और खाने के दांत दूसरे है। तो बोलतो काय आणि करतो काय याच्यामध्ये फरक आहे, हे फरक लोकांना जाणवला आहे। तो त्याचं शीश महल म्हणा, त्याचं शराब नीती म्हणा, या सर्वांमुळे लोकांमध्ये फार आक्रोश होता आणि म्हणून आपला पक्ष स्वतः संपवण्याचं काम हे अरविंद केजरीवाल जीतच्या जास्त झाली आहे। दिल्लीचे जीत आम्ही सांगितलं होतं, दिल्ली के जनता के दिल में मोदी है, तसंच बोरीवली के जनता के दिल में भी मोदी है। आणि म्हणून जर दिल्लीत जल्लोष होतोय, देशभरात जल्लोष होतोय, तर बोरीवली मागे का राहणार? इथे तर प्रत्येक माणसाला या गोष्टीचा अभिमान आहे की दिल्लीमध्ये 27 वर्षांनंतर भाजपाची सत्ता आली आहे। म्हणून प्रत्येक बोरीवलीकर समाधानी आहे, आनंदित आहे आणि म्हणून आजचा जल्लोषाचा कार्यक्रम आम्ही इथे साजरा केला।